गोविंदराव वंजारी फाउंडेशनच्या वतीने मी अभिव्यक्ती या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं दिवस आणि या ठिकाणी असलेल्या करतो. अभिव्यक्ती सुरू सिरीज आपण गेल्या 2-3 महिन्यापासून सुरू केली, लॉकडाऊनच्या काळापासून सुरू केली. दर आठवड्याला दर सोमवारी आपण कुठला ना कुठला कार्यक्रम घेऊन अभिव्यक्तीच्या माध्यमातून आपल्या समोर आम्ही येण्याचा आमचा प्रयत्न होता, ते सुरू होतं. परंतु प्रत्येक आठवड्याला एक कार्यक्रम जर घेतला तर मग वक्त्यांची किंवा तज्ज्ञ मंडळींची कमतरता लक्षात घेता तितके देशामध्ये चांगले तज्ज्ञ किंवा वक्ते हे लवकरात लवकर तो कार्यक्रम होऊन जाईल, म्हणून या दृष्टिकोनात आम्ही थोडासा बदल केलाय आणि आता एक 15 एकदा म्हणजे 15 दिवसात एकदा हा अभिव्यक्तीचा कार्यक्रम आम्ही घेतो आहे. यापूर्वी करिअर मार्गदर्शन असेल, सहकार क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, शेतीविषयक असेल, अर्थव्यवस्था असेल, अशा वेगवेगळ्या विषयांवर अभिव्यक्तीच्या माध्यमातून देशातल्या तज्ज्ञ मंडळींना या ठिकाणी ऑनलाईनच्या माध्यमातून पाचारण करून लोकांपर्यंत त्यांचा अभ्यास किंवा त्यांचा अनुभव हा पोचला पाहिजे, या उद्देशाने आम्ही अभिव्यक्तीची सुरुवात केली. अत्यंत चांगला प्रतिसाद या अभिव्यक्तीला आहे. आज या ठिकाणी आपल्यासोबत जागतिक विख्यात ज्यांची ख्याती आहे जागतिक स्तरावर असे डॉक्टर अच्युत गोडबोले, जे स्वतः इकॉनॉमिस्ट आहे. अनेक प्रकारच्या मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये त्यांनी मोठ्या मोठ्या हुद्द्यावर त्यांनी काम केलेलं आहे आणि त्या कंपन्यांचा प्रॉफिट वाढवण्यासाठी सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये मदत केलेली आहे. अनेक पुरस्कारांचे ते मानकरी आहेत आणि त्यांनी अत्यंत वेगवेगळ्या विषयावर त्यांची पुस्तकं आहेत. त्याचं स्वतःचं मुसाफिर नावाचं एक आत्मकथा त्यांची आहे, ती अत्यंत वाचण्यासारखी आहे. किमयागार नावाचं एक त्यांचं पुस्तक आहे आणि येणाऱ्या 12 सप्टेंबरला मायलॉर्ड नावाचं एक पुस्तक त्यांचं स्टोरी टेलवर प्रकाशित होणार आहे आणि त्या मायलॉर्ड वगैरे त्या पुस्तकाच्या माध्यमातून जगातल्या सगळ्या डेव्हलप कंट्रीजमध्ये किंवा अनेक देशांमध्ये कायदे कसे तयार झाले याची रंजक कथा त्याच्या माध्यमातून ते मांडणार आहे. मी आपला अधिक वेळ घेणार नाही, परंतु आजचा जो आपला विषय आहे अर्थव्यवस्था आणि त्याचे आव्हानं. आता खरं म्हणजे कुठला अशा प्रकारची ही महामारी जगामध्ये येईल असं कोणालाही वाटलं नव्हतं. महामारीमुळे ही महामारी 2-3 महिन्यात संपून जाईल असंही लोकांना वाटायचं, परंतु गेल्या मार्च महिन्यापासून सातत्याने आपण बघतोय की 6 महिने उलटून गेले आणि दिवसेंदिवस याचे पेशंट्स वाढत आहे. आमच्या नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा अत्यंत विदारक अशी प्रकारची परिस्थिती आहे आणि रोज 1000च्या वर पेशंट या कोरोनाचे आढळले जात आहे आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्या अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसलेला आहे. जागतिक स्तरावर अनेक मोठ्या सगळ्या क्षेत्रामध्ये आर्थिक संकट निर्माण झाली आहेत. असं म्हणतात की 200 पेक्षा जास्त देशांना या कोरोनाचा विळखा बसला आहे. जगाची 53% अर्थव्यवस्था ही कोरोना व्हायरसमुळे स्तब्ध झाली आहे आणि जवळपास 3000 कोटीची हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री आहे, ही सुद्धा अत्यंत स्तब्ध झालेली आहे. जगातले अनेक प्रकारचे व्यवसाय, हिंदुस्थानातले किंवा आपल्या देशामधले अनेक प्रकारचे उद्योगधंदे, जेट एअरवेज बंद झालेला आहे. त्यानंतर टेलिकॉम सेक्टर मधला जो बॅकबोन ज्याला आपण म्हणतो बीएसएनएल, ते सुद्धा बंद होण्याच्या कगारवर आहे. रक्षा क्षेत्रामधला आपली जी सरकारी कंपनी आहे हिंदुस्तान एरोनॉटिक्स, तर या हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनीने असं म्हणतात की कर्मचाऱ्यांचा पगार करण्याकरता 1000 करोडचं कर्ज घेतलेलं आहे. तर अशा प्रकारची ही समस्या जीडीपीच्या बाबतीमध्ये रोज नवीन नवीन स्टेटमेंट्स आपल्याला ऐकायला मिळतात. मला असं वाटतं काल परवाच आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक वेगळ्या प्रकारचं स्टेटमेंट दिलं की दिस इज ऍक्ट ऑफ गॉड, म्हणजे देवामुळे किंवा हा तो देवाच्या प्रकोपामुळे हा कोरोना व्हायरस पसरलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु त्यावर आमचे अर्थमंत्री माजी अर्थमंत्री चिदंबरम यांनी अत्यंत सुंदर असं त्यांना उत्तर दिलंय की जर यावर्षी देवाच्या प्रकोपामुळे किंवा कोरोनामुळे जर अर्थव्यवस्था ढासळलेली आहे तर मग 2017, 18, 19, 20 या 3 वर्षामध्ये जी आर्थिक स्थिती ढासळायला त्याला कोण जबाबदार आहे. तर अशा प्रकारचं डिबेट आपल्याला वर्तमानपत्रामध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळते. परंतु आजची ही नेमकी स्थिती नेमकी काय आहे, आपला देश या स्थितीला कशा प्रकारे गांभीर्याने किंवा कशा पद्धतीने समोर जाणार आहे आणि कुठल्या कुठल्या उद्योगधंद्यावर किंवा त्या सगळ्या रोजगारांवर परिणाम होणार आहे, याचं जे एक वर्णन आहे ते वर्णन निश्चितपणानं आपले अच्युत गोडबोले साहेब हे करणार आहेत. त्याच्यामुळे मी आपला अधिक वेळ घेत नाही. मी गोडबोले सरांचं या प्लॅटफॉर्मवर स्वागत करतो. आपल्या सगळ्या फेसबुक व्ह्युअरचं या ठिकाणी स्वागत करतो आणि मी गोडबोले सरांना विनंती करील की आपण आपल्या वाणीने आपल्या लोकांना मार्गदर्शन करावं, एवढी विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार. सर्वप्रथम मला या प्लॅटफॉर्मवर आजच्या परिस्थितीच्या विषयी बोलायला तुम्ही आमंत्रण दिलं त्याबद्दल मी तुमचा सगळ्यांचा आभारी आहे. आणि काही महिन्यांपूर्वीच मी तिथे आलो होतो. मला माहिती आहे की अतिशय चांगल्या तऱ्हेने तुमचा श्रोतृवर्ग आहे आणि चांगल्या तऱ्हेने माझं स्वागत झालं, तुम्हाला आठवत आहे. आज आपण जे बोलणार आहोत
ते म्हणजे आजची जी काही परिस्थिती आहे, एक आपण लक्षात ठेवलं पाहिजे यामध्ये, की ही परिस्थिती ताबडतोब काही 2-4 महिन्यात सुधारेल असं नाही. लस यायला सुद्धा बराच वेळ लागणार आहे. म्हणजे भयंकर प्रचंड वेगाने काम चालू आहे. एक मात्र फार चांगलं आहे, की बेस्ट ह्युमन ब्रेन त्याच्यावर काम करतात. मला अतिशय आनंद होतोय. नाहीतर लस लस निर्माण व्हायला 12-15 वर्ष नॉर्मली लागायची. तर यावेळेला पुढच्या वर्षीच्या पहिल्या क्वार्टरमध्ये किंवा दुसऱ्या क्वार्टरमध्ये लस आपल्याला आपल्या हाताशी लागेल असं वाटतंय. काही लोकांच्या मते अगदी या वर्षाच्या शेवटी पण लागेल. रशिया ते क्लेम करतोय. त्यात सुद्धा बरेच वाद आहेत, किती सेफ आहे वगैरे. पण एकंदरीत साधारण 2021 मध्ये म्हणजे सगळ्यांना लस मिळेपर्यंत 2021 च एंड 2021 पर्यंत लागेल. म्हणजे भारतातल्या प्रत्येकाला लस मिळेपर्यंत. तेव्हा अजून आपल्याला साधारण 15-1 महिने तरी वाट बघावी लागेल. त्यात सुद्धा आणखीन बराच मुद्दे आहेत, की एक लस दिल्यामुळे सगळं जाईल का? एक लस पुरेल का? त्यात सुद्धा 2 डोसेस घ्यावे लागतात. पुन्हा त्यांनी किती इम्युनिटी येईल ते सगळं, त्यानंतर आपण पूर्ण फ्रीली सगळीकडे जाऊ शकू का? असे अनेक प्रश्न आहेत. पण आपण त्याकडे आपण नको वळायला. एकंदरीत हा प्रश्न खूप गंभीर आहे. मला असं वाटतं, की ज्या देशांची आरोग्य व्यवस्था पहिल्यापासून दणकट होती, ते देश त्यातनं त्यातल्या त्यात कमी त्यांना नुकसान झालेलं आहे. म्हणजे आणि ज्या देशांनी करोनाच्या विरुद्ध झगडा हा खूप पूर्वीपासूनच सुरू केला, तेही देश यातनं बऱ्यापैकी बाहेर आलेले आहेत, की त्यांना त्रास होतोच आहे आता. प्रत्येक देशात कमी जास्त होतंय, पुन्हा वाढतंय, पुन्हा काही ठिकाणी लॉकडाऊन असं सगळं चाललेलं आहे. पुन्हा वेगळं फेज चालू होते करोनाची. पण एकंदरीत बघता ज्यांच्याकडे पूर्वीपासून आरोग्य व्यवस्था खूप चांगली होती आणि ज्यांनी लॉकडाऊनसाठी प्रयत्न पहिल्यापासून केले, आता व्हिएतनाममध्ये जानेवारीपासून प्रयत्न केले. जानेवारीपासून इंटरनॅशनल फ्लाईट बंद आल्या, ज्यांची गरजच होती त्यांचे सगळं आयसोलेट, ट्रेस आणि क्वारंटाईन जानेवारीपासून. कित्येकांनी फेब्रुवारीपासून चालू केले, कित्येकांनी मार्चच्या सुरुवातीपासून चालू केले. ह्या सगळं त्यात साऊथ कोरिया आहे, जपान आहे, स्वतः चायना आहे, त्यामध्ये क्युबा आहे, त्यामध्ये न्यूझीलंड आहे, त्यामध्ये जर्मनी आहे. अनेक देशांनी चांगल्या तऱ्हेने ह्याला करोनाच्या बद्दल पहिल्यापासून सावधगिरी बाळगल्यामुळे त्यांना कुठे काही भागात त्यांना लॉकडाऊन करावा लागला. पण पूर्ण देशभर लॉकडाऊन अनेक महिने आणि असं सगळं कोट्यवधी लोक असे हो काय अशा तऱ्हेचं चित्र दिसलं नाही. ह्याच्याकडे ह्या लोकांनी खूप पूर्वीपासून त्याच्यावर चांगल्या तऱ्हेने प्रयत्न केले. आणि ह्याच्यापेक्षाही महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे आरोग्य व्यवस्था आपल्यापेक्षा खूप चांगली होती. आपली आरोग्य व्यवस्था अतिशय खिळखिळी आहे आणि त्याला मी पहिली गोष्ट स्पष्ट करू इच्छितो, की मी कुठल्याही पार्टीचा नाही. मी कुठली पार्टी, कुठले देश, रशिया, चायना, कुठले बिझम त्याच्या भानगडीत मी काही पडलेलो नाही. माझा शोध चालू आहे काय योग्य विकास नीती आहे म्हणून. त्याच कसा अनर्थ नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे, की आजची विकास नीती कशी चूक आहे मी ओरडून सांगतोय. त्याच्याकडे मी येणार आहे. पण मी कुठल्याही पार्टीचा नाही पहिली गोष्ट. त्यामुळे आपली आरोग्य व्यवस्था जी खिळखिळी झालेली आहे ती पूर्वीपासूनच झालेली आहे असं माझं मत आहे. म्हणजे जागतिकीकरण जे आहे ते जागतिकीकरणाच्या सुरुवात नंतर आपण आरोग्य, शिक्षण आणि एकंदर बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली. कारण त्याच्यात सरकारने खर्च खूप केला तर फिस्कल डेफिसिट वाढेल. फिस्कल डेफिसिट वाढलं तर शेअर प्राइसेस काय होईल, इंटरेस्ट रेट्स काय होईल, अशा सगळे संबंध ज्याला मी निओ लिबरल इकॉनॉमिक्स म्हणतो त्यांचा दबाव आपल्या अर्थशास्त्रावर खूप पडला. आणि 1991 त्याच्या अगोदरपासून आपण आरोग्य आणि शिक्षणाच्याकडे खूप दुर्लक्ष आपण केलेलं आहे. आता तर ते अनेक पार्ट्या येऊन गेल्या राज्यावरती, पण एकंदर आपल्या आरोग्य आणि त्याचा परिणाम आपल्याला आता दिसतोय. आता आपल्याला कुठेतरी बेड नाही, अमुक नाही, तमुक सगळीकडे मुंबई पुण्यापासून सगळीकडे. ह्याचं कारण आपण पहिल्यापासून त्याच्यावरती काम केलेलं नाही. त्याची मी आकडेवारी नंतर काही सांगणार आहे. पण त्याच्या अगोदर जीडीपी जो आपला घसरलेला आहे तो त्याची आकडेवारी ही प्रचंड आहे. म्हणजे तुम्ही जर का हे बघाल पण ती आता जर सांगितलं तर ही आकडेवारी की हे फक्त आताच जीडीपी हा -23.9% झालेला नाही. बरे पहिल्यांदा क्लिअर करतो की -23.9% काय बाबा. तर जीडीपी म्हणजे काय पहिल्यांदा सांगतो, त्याचं मोजमाप कसं करतात ते सांगतो आणि मग आपण 23.9% कडे येऊ. जीडीपी म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट. आपल्या देशामध्ये जे संपूर्ण उत्पादन होतं त्याची व्हॅल्यू, त्याचं व्हॅल्यू म्हणणं चूक आहे, त्याचं ट्रान्झॅक्शन म्हणजे त्याचे जे व्यवहार होतात त्या व्यवहारांची किंमत. पण त्या व्यवहार दोनदा आपल्याला डबल अकाउंटिंग करू नये म्हणून अंतिम व्यवहार फक्त
मोजतात. कारण ए ने बी ला विकलं, तीच वस्तू बी ने सी ला विकली, सी ने डी ला विकली, डी ने ई ला विकली. त्या प्रत्येकाची जर किंमत जोडली तर आपल्याला भयंकर प्रचंड ट्रान्झॅक्शनची व्हॅल्यू मिळेल. तसं जमत नाही. ते सगळ्यात शेवटी अंतिम व्हॅल्यू जाते. या अंतिम व्हॅल्यूची जर का बेरीज केली, म्हणजे ट्रान्झॅक्शन व्यवहारांची बेरीज केली तर आपल्याला जीडीपी मिळतो. आता एक ट्रान्झॅक्शन होतं, कोणातरी पैसे मिळतात, मी इन्कम मिळतं, आणि कोणतरी खर्च करतो म्हणजे एक्सपेंड. म्हणजे थोडक्यात राष्ट्रीय खर्च म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे इन्कम म्हणजेच राष्ट्रीय जीडीपी. जीडीपी म्हणजेच राष्ट्रीय इन्कम म्हणजे राष्ट्रीय. मग ते मोजतात कसं? तर ऑर्गनाइज सेक्टरचं मोजायला त्या मनाने सोपं असतं, कारण इन्कम टॅक्सचे रेकॉर्ड असतात, इतर अनेक आपल्याला शोधणं शक्य असतं. पण अनऑर्गनाइज सेक्टरचं आपल्याला मोजता येत नाही. कोणते पानपट्टीवर पान खाल्लं ते ट्रान्झॅक्शन झालं, मी 10 रुपये दिले त्याला ते. पण याची कोणी नोंद ठेवत नाही, की सरकारकडे लगेच कळवत नाही मी 10 रुपयाचं पान खाल्लं. तर ही त्यामुळे साधारण अनऑर्गनाइज सेक्टरची ऑर्गनाइज सेक्टर एवढीच आहे जीडीपीचा कॉन्ट्रीब्युशन असं धरून साधारणपणे जीडीपी काढण्याची पद्धत. त्याचप्रमाणे काही ऍडजस्टमेंट वगैरे नंतर करतात. आता जीडीपी वरनं आपण राष्ट्राची प्रगती ठरवायची का? तर फक्त जीडीपी वरनं प्रगती ठरवणं हे फार चूक आहे. माझ्या पुस्तकात मी म्हटलेलं आहे. आजकाल मी साधारण 1990च्या दशकानंतर आणि अमेरिकेत 1980च्या दशकानंतर ज्याला मी जीडीपीइझम म्हणतो, जीडीपी वाढवणं म्हणजे सगळ्यात ग्रेट असं जे सुरू झालं याचं कारण शेअर मार्केटने हे आपल्याला डोक्यात बनवलं. कारण जर का तुमचं उत्पादन वाढलं आणि उत्पादन आणि नफा वाढला तर तुमच्या शेअरची प्राइस वरती राहील. म्हणून सातत्याने प्रत्येक उद्योग जास्तीत जास्त उत्पादन करायला लागला, मग कुठेही करायला लागला, कुठलीही टेक्नॉलॉजी वापरून करायला लागला. आणि त्यामुळे जीडीपी जर का वाढला आपला तर राष्ट्राची प्रगती सगळ्यात जास्त आहे हे आपल्या मनावर बिंबवलं गेलं. पण माझं असं स्पष्ट मत आहे की फक्त जीडीपी म्हणजे राष्ट्राचं उत्पादन हे महत्वाचं नाहीये. तुम्ही काय उत्पादन करता, कुठे उत्पादन करता, कुठली टेक्नॉलॉजी वापरून उत्पादन करता आणि कोणाकरता करता. तुम्ही समजा फक्त सॉफ्ट ड्रिंक्स आणि फास्ट फूड आणि एसीज आणि टाईल्स आणि वॉशिंग मशीन्स आणि मायक्रोवेव्ह ओव्हन्स आणि रेफ्रिजरेटर्स आणि हे सगळं करत बसलात, मोटार कार्स आणि मोबाईल्स आणि वगैरे म्हणजे मध्यम आणि उच्च मध्यम वर्गाकरता जे आपण करतो ते शहरात करायला लागलात. उदाहरण मुंबई, पुणे, अमुक तमुक, नाशिक थोडेफार इंडस्ट्रियल बेल्ट झाले तर महाराष्ट्रात फार बोंबा मुंबई आणि किंवा औरंगाबाद थोडस. तर ते शहरात कॉन्सन्ट्रेट तुम्ही केलं आणि ऑटोमेशन वापरून केलं तर त्याचे महाभयंकर परिणाम होतात. त्याचं कारण त्यामुळे रोजगार वाढत नाही. अझीज प्रेमजी युनिव्हर्सिटीच्या ह्याच्याप्रमाणे सांगितलेलं आहे की आपला 1% जरी रोजगार वाढतो, 10% जो जीडीपी वाढतो तेव्हा रोजगार 1% वाढतो. एवढं ऑटोमेशन आहे. पण शहरात प्रचंड तुम्ही जेव्हा उत्पादन करता तेव्हा शहराचं प्रचंड तुम्ही हे करता, नुकसान करता. हे कोविडच्या अगोदरच सांगतोय मी, म्हणजे कोविडकडे मी येणार आपल्या जीडीपी कडे. पण आता इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमुळे डेथ ऑफ डिस्टन्स की कुठनंही तुम्हाला खरं काम करता यायला पाहिजे. आता तर ऑनलाईन सगळीकडे आपण करण्याची सक्ती झाल्यामुळे आपण करतो. पण खरं म्हणजे कुठलंही मग कोल्हापूर, नागपूर, सातारा, सांगली, अगदी बार्शी कुठल्याही ठिकाणी आपल्याला सॉफ्टवेअरची सेंटर्स करता आली असती. एकाच ठिकाणी लाखभर वगैरे करण्याऐवजी कित्येक हजार अशी कित्येक सेंटर्स मध्ये केली असती, अनेक शहरांची वाढ झाली असती. फक्त काही शहरात वाहनांची कोंडी आणि भयंकर ट्रॅफिक जॅम हे सगळं झालं नसतं. ह्याचं कारण असं की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ज्यांनी खरं म्हणजे हा बिझनेस पसरायला पाहिजे होता त्याच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमुळे 8 शहरांची पूर्ण वाट लागली. म्हणजे प्रत्येक शहराकरता एक काहीतरी एक हे असतं, यार्डस्टिक असतं. म्हणजे चांगलं शहर मी कुठलं किंवा दर 10 लाख लोकांमागे इतके रस्ते, इतके फुटपाथ, इतके आगीचे बंब, इतके पार्क, इतके गार्डन्स, इतक्या शाळा, इतके हॉस्पिटल्स, इतके रेल्वेज, इतके बसेस, इतकं वगैरे जे काय सगळं आहे, इतके सुएज मध्ये किती पाईप, इलेक्ट्रिसिटी किती. तर आपल्याकडे काय झालं की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमुळे या सगळ्या शहरांमध्ये सबंध लोंढा आला. सगळी कॉलेजेस निघाली, आयटीची सबंध लोक सगळे आयटी कडे वळले आणि मग त्यांना नोकऱ्या मिळायला लागल्या. त्यांची कॉल सेंटर्स आणि बीपीओ आणि सॉफ्टवेअरची सेंटर्स निघाली. मग त्यांनी राहायचं कुठे? ते काय 3-3 तास प्रवास करून येणं शक्य नाही. मग सगळी सेंटर्स तर शहरात निघाली होती, ती विखुरलेली नव्हती. मग त्यांनी सगळ्या म्युन्सिपालिटीज वरती दबाव आणून एफएसआय वाढवून घेतला आणि शहरं नुसती व्हर्टिकली वाढली. बाकी सगळं तसंच. म्हणजे बसेस तेवढ्याच, ट्रेन्स तेवढ्याच, फुटपाथ तेवढेच, कार पार्किंग तेवढंच, बागा तेवढ्याच, मैदान तेवढीच. आणि त्यामुळे काय झालं की शहरांची पूर्ण वाट लागली. म्हणजे मुंबईचं पाणी साचणं सगळ्याच शहरांमध्ये किंवा सांगली, कोल्हापूरला मागच्या वर्षी सगळ्या शहरांची जे संपूर्ण
त्याला वाट लावणे म्हणतात, शहराचं प्लॅनिंग न होणं. ह्याचं कारण आपण आपली विकास नीतीच चुकीची आपण केली. फक्त शहरांमध्ये, ते पण फक्त वरिष्ठ वर्गाकरता चंगळवादी उत्पादन, ते पण पूर्ण ऑटोमेशन वापरून, आणि हे अशा तऱ्हेने जर का आपला जीडीपी वाढला तर त्यामुळे 3 राक्षस उभे राहिलेले आहेत माझ्यामध्ये. एक म्हणजे विषमता, दुसरं म्हणजे बेकारी, आणि तिसरं म्हणजे प्रदूषण. तुम्हाला सांगतो, विषमता म्हणजे एवढी प्रचंड आहे भारतामध्ये आज, की 1% लोकांकडे आज 58% संपत्ती, 58%. फक्त 26 लोकांकडे भारतातल्या खालच्या 50% लोकांपेक्षा जास्त संपत्ती आहे. आता अलीकडलं मला वाटतं 70% झालं. भयानक, प्रचंड आहे. म्हणजे अमाप विषमता भारतामध्ये. म्हणजे थॉमस पिकेटीने कॅपिटल नावाचं पुस्तक लिहिलं होतं अनेक वर्षांपूर्वी. आता तर तिने इंडियावरती पण काही लेख वगैरे लिहिले. तर विषमता, तसंच बेकारी. आता इनफॅक्ट कोरोनाच्या अगोदरच 8.1% बेकारी झाली होती. ती 45 वर्षातली सगळ्यात जास्त बेकारी होती. आणि ही जी बेकारी म्हणतो, खरी बेकारी आणखीनच जास्त आहे. आणि अर्ध बेकारी म्हणजे पाणीग्रही जे या सरकारचे जे ऍडवायझर होते, आता अमेरिकेत गेलेले, त्यांनी सांगितलं अर्ध बेकारी तर भयंकर जास्त आहे. म्हणजे एकंदर त्याला लेबर पार्टिसिपेशन रेट म्हणतात, तर त्या फार शिरत नाही. पण एकंदरीत आपल्याकडे जे काम करणारे जे एकंदर दिवस आहेत ते खूप कमी आहेत. आणि जे कामाचं स्वरूप आहे ते पण भयंकर खालावलेलं आहे. म्हणजे त्यात खूप 50-70% लोकांना ते काम करावं असं वाटत नाही वगैरे. तेच 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 काम असं सगळं आहे. त्याच्यावरती असं खूप मला बोलता येईल, पण आपल्याला जास्त वेगळ्या विषयानं बोलायचं. पण हे सगळं असल्यामुळे ही विकास नीती आपली चुकली. ती का चुकली? म्हणजे ग्लोबलायझेशन पर्यंत सॉरी ग्लोबलायझेशन येण्याचं कारण असं की 70च्या दशकामध्ये अमेरिकेमध्ये नफ्याचा दर कमी झाला. आणि नफ्याचा दर कमी झाल्यानंतर अमेरिकेला असं वाटलं, आणि युरोपला सुद्धा, की आता जर का आपल्याला अमेरिका, युरोप आणि जपान, पण मेनली अमेरिकेला, की आपल्याला जर का नफा वाढवायचा असेल तर आपल्याला उत्पादन खर्च कमी करावा लागेल. आणि आपल्याला आपण केलेलं उत्पादन विकण्याकरता नवीन मार्केट चांगल्या किमतीला विकण्याकरता शोधलं पाहिजे. उत्पादन खर्च कमी करण्याकरता त्यांनी चीनला मॅन्युफॅक्चरिंग दिलं, आणि सर्व्हिसेस म्हणजे आयटी, बँकिंग, इन्शुरन्स वगैरे भारताला दिलं. आणि हे आणि इतर काही देशात हे डिव्हिजन केल्यामुळे काय झालं, त्यांचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कमी झाली. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कमी झालं, त्याची प्रॉफिटेबिलिटी वाढली. आणि प्रॉफिटेबिलिटी वाढल्यानंतर इथे चीन आणि भारत आणि इतर अनेक देशांमध्ये एक मध्यम वर्ग आणि उच्च मध्यम वर्ग तयार झाला. कारण त्यांना जो इथला कामगार मिळाला, कर्मचारी मिळाला आयटीचा, तो अमेरिकेपेक्षा खूप स्वस्त मिळाला. पण त्या आयटीच्या माणसाला इथे पूर्वी जे इंजिनियर मिळत होते त्याच्या कितीतरी जास्त मिळायला लागले. म्हणूनच सगळे लोक आयटी कडे जायला लागले, कारण त्यांना पूर्वीच्या पेक्षा 1.5 दुप्पट पैसे मिळायला लागले. पण ते अमेरिकेच्या मानाने कमी होते, त्यामुळे दोघांचा फायदा झाला. इथे मग एक मध्यम आणि उच्च मध्यम वर्ग तयार झाला. आणि तो घरं मागायला लागला, मग इटालियन मार्बल मागायला लागला, एसीज मागायला लागला, मायक्रोवेव्ह मागायला लागला, मोटारी मागायला लागला, पीसी, लॅपटॉप मागायला लागला. म्हणजे दुहेरी कसं होतं बघा, एका दृष्टीने कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कमी करायची, कमी करता करता एक मध्यम आणि उच्च मध्यम वर्ग तयार करायचा, आणि मग आपला जो माल आहे तो सगळा पुन्हा ह्या सगळ्या लोकांना विकायचा. म्हणजे फास्ट फूड आलं, मॅकडोनल्ड आलं, पासून केंटुकी आलं, सगळं जे काय सगळं असेल. आणि आपल्याला एक सगळे जर्नलिस्ट सगळे मध्यम वर्गात आल्यामुळे सगळीकडे हे कसं यश आहे असं आपल्याला भासवण्यात आलं. याचा अर्थ ग्लोबलायझेशन फसलं असं माझं म्हणणं नाही. ग्लोबलायझेशनमुळे नक्कीच काही लोकांचा फायदा झाला, मध्यम आणि उच्च मध्यम वर्ग तयार झाला. पण जेवढा तो खरं खालपर्यंत पसरायला पाहिजे होता तो पसरला नाही. काही लोक गरिबीतनं वरती आले, नक्कीच वरती आले, शंकाच नाही. तर ग्लोबलायझेशन पूर्ण फसलं असं म्हणत नाही. पण आपण चीन सारखं केलं नाही. म्हणजे चीन हा आक्रमक देश आहे, तर आपण खरोखरच त्याला तोंड द्यायला पाहिजे. चीनला हल्ला परतवला पाहिजे. चीनमध्ये प्रचंड विषमता आहे, प्रदूषण आहे, चीनमध्ये डिक्टेटरशिप आहे. ह्या सगळ्या गोष्टी मला मान्य आहे. चीन हे काही आयडियल उदाहरण म्हणून सांगत नाही. पण ग्लोबलायझेशन त्यांनी कसं स्वीकारलं ते बघा. ग्लोबलायझेशन स्वीकारताना चीननी काय सांगितलं, पहिली गोष्ट एक लक्षात ठेवलं पाहिजे. आपण नेहमी डायनिंग टेबल वरती बसले असताना बघा साऊथ कोरिया बघा, बघा जपान बघा, अशी उदाहरणं देत असतो. एक अगदी नक्की लक्षात ठेवा की चीन, जपान, साऊथ कोरिया, युरोप, अमेरिका या सगळ्या राष्ट्रांनी आणि सरकारांनी, प्लीज नोट, शिक्षण, आरोग्य, रस्ते, पाणी, वीज, जर आम्ही हे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो, याच्यामध्ये सरकारनी भयंकर म्हणजे प्रचंड पैसे ओतले अनेक वर्ष. सॉरी, कुठल्या एनजीओने फक्त घातले नाही. आपल्याकडे फार सवय
की सरकारने दुर्लक्ष करायचं, मी त्याकडे येणार आहे. आणि मग कुठल्या तरी एनजीओने पुकाळ आला म्हणून कुठल्या खेड्यामध्ये फुकट दवाखाना चालू करायला, कुठे फुकट शाळा चालू करायला, मग सगळ्या लोकांनी अरे 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 म्हणून कळवळा करून पैसे द्यायचे, मग फॉरेनचे लोक पैसे देतात. अशी दयमायावर कधी व्यवस्था चालत नसते. आता पण सांगतो, आरोग्यावरती जीडीपीच्या म्हणजे राष्ट्रीय उत्पादनाच्या 5% खर्च करायला पाहिजे, कमीत कमी 3% का करायला पाहिजे असं सगळे तज्ञ म्हणतात. तेव्हा देशामध्ये आपण 1% ते 1.5% पेक्षा वरती गेलेलो नाही आहोत. महाराष्ट्रामध्ये 0.5 का 0.7 पर्यंत गेलेलो. महाराष्ट्राच्या उत्पन्नाच्या 0.5 to 0.7%. कसे बेड्स मिळणार तुम्हाला? एका बेडवरती 2-2 कॅन्सरचे पेशंट, जमीनच फरशीवर झोपलेले पेशंट. हे कोविडच्या अगोदरची स्थिती सांगतो. 2-2 बाळांतले एका कॉटवर. पेशंट नातेवाईक सगळे हॉस्पिटलच्या बाहेर सगळे हे झालेले. एक MRI काढायला अनेक महिने वाट बघायला लागायची. हे सगळं चित्र आहे सगळं पहिली गोष्ट. आणि मी तसं सगळं हे सांगतो, माझ्याकडे आकडेवारी त्याची. इनफॅक्ट तुम्हाला मी आरोग्याच्या आकडेवारीचा विषय निघाला म्हणून सांगतो तुम्हाला की आरोग्याच्या आकडेवारी आपली काय म्हणजे आपल्याकडे सरकार, भारत सरकार दरडोई $16 खर्च करतं, अमेरिका $4800 खर्च करतं, युरोप $3500 खर्च करतं दरडोई. आरोग्यावरती सरकारी खर्च करणाऱ्या 177 देशामध्ये भारताचा नंबर 170वा आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे आरोग्यावर भारतात 73% लोक खर्च करतात, लोक इंडिव्हिज्युअली, आणि सरकार उरलेलं 27% करतं. इतर देश जनरली 20% स्वतः पॉकेट न करता 80% सरकार करतं अनेक देशात. आपल्याकडे डॉक्टर्सची संख्या 10,000 लोकांसाठी आपल्याकडे भारतामध्ये 8 आहे, श्रीलंकेमध्ये 11 आहे, चीनमध्ये 20 आहे, आणि इतर सगळ्या देशात 25 ते 30 आहे. हॉस्पिटल बेड जर का म्हणाल तुम्ही तर भारतामध्ये 5 आहेत. दर 10,000 लोकांमागे भारतात 5 हॉस्पिटल बेड्स आहेत. चीन आणि इतर सगळ्या देशात 25 ते 30 हॉस्पिटल बेड्स आहेत. समुपदेशक सायकोथेरपिस्ट ज्याला म्हणतो आपण, ते भारतात 1 लाखामध्ये 0.3 आहेत, अमेरिकेत 32 आहेत, नॉर्वेमध्ये 29 आहेत, आणि सगळीकडे तुम्हाला सांगतो इतकं म्हणजे मला लाज वाटते अशी इतकी परिस्थिती आहे. म्हणजे आपल्याकडे 55,000 ते 66,000 लोकांसाठी एक सायकायट्रिस्ट आहे, आणि त्याच्या साधारण 50 ते 100 पटीची गरज आहे. आपल्याकडे हेल्थची सब सेंटर्स आहेत, त्यातलं फक्त 38% लोकांमध्ये नर्सेस आणि इक्विपमेंट जी आहे ती 38% लोकांमध्ये ती योग्य आहे. बाकी मध्ये आयदर नर्सेस नाही, डॉक्टर्स नाही, किंवा इक्विपमेंट नाही, किंवा बेड्स नाही. फक्त 20% सब सेंटर्स मध्ये टेलिफोन आहे, 30% मध्ये एकही बेड नाही. फक्त 11% खरं त्यांच्याच सरकारचं यार्डस्टिक मध्ये पास झालेलं आहे. आणि सगळं पूर्वीपासून चालत आलेलं आहे. म्हणजे सगळ्याच सरकारने सगळे जाती दुर्लक्ष केलं. म्हणून 35 ते 40 मुलं कुपोषित, त्याचे ब्रेन डेव्हलप होत नाही 5 वर्षांनंतर. मग म्हणायचं की अरे तुम्ही यशस्वी झालेलं नाही तुम्ही, असं सगळं. तर असं जे सगळं चित्र आहे. आणि मग कुठलं ते एनजीओ येतो, कुठलं खेडेगावात हे काढतो, आपण त्याला पद्मश्री देतो, त्याला हे सगळं जे ना, हे चीन, कोरिया, तैवान, जपान, युरोप, अमेरिका सगळ्यांनी याच्यावर प्रचंड खर्च केला. आरोग्य शिक्षण सरकारांनी केला. पण आपण सगळ्यांनी सरकारनी खर्च केला पाहिजे म्हणून एक चळवळ चालू केली पाहिजे. शिक्षणावर तसंच जीडीपीच्या 6% केले पाहिजेत खरं आपण, ते आपण 3 ते 3.5% करतो पूर्वीपासून. आणि मग तुम्हाला शिक्षणाची सहज म्हणून सांगतो, शिक्षणाची अवस्था कशी आहे तुम्हाला सांगतो की 40% मी प्रचंड 5 स्टार शिक्षण संस्था आहेत त्याच्याविषयी बोलत नाही, कित्येक लाख रुपये भरावे लागतात वगैरे ते सोडा. पण सरकारी ज्या शाळा आहेत जिथे मेजॉरिटी लोक जातात आपले, तर त्यांना तेच परवडतं. त्यातल्या 40% शाळांमध्ये वीज नाही, 72% शाळांमध्ये प्रयोगशाळा नाही. हे ऑफिशियल स्टॅटिस्टिक्स थोडं 2-3 वर्षापूर्वीच आहे. 40% मध्ये मैदान नाही खेळायला, आपल्याला सगळे सचिन तेंडुलकर हवे. 72% मध्ये कम्प्युटर नाही, 47% मध्ये स्वच्छ शौचालय नाही किंवा वॉश बेसिन नाही, 44% मध्ये मुलींना टॉयलेट्स नाहीत वगैरे. असं सगळं आहे. आणि आपण 6% करायला पाहिजे जीडीपी, अनेक वर्ष ते आपण 3 ते 3.5% करतो. आता मला वाटतं 6% घोषणा झालेली, मी त्याचं स्वागत करतो. पण आपण आग्रह धरला पाहिजे की ते केलं पाहिजे. सांगण्याचा काय उद्देश आहे की चीननी काय केलं, मूळ ह्याच्यावर मी येतोय. चीनचं मला अनेक गोष्टी मान्य नाही, त्यात इनइक्वॅलिटी मान्य नाही, प्रदूषण मान्य नाही, अनेक गोष्टी मान्य नाही. पण त्यांनी केलं काय, तर त्यांनी पहिला माओच्या काळापासून
माओच्या काळात अनेक गोंधळ झाले. त्यांनी ग्रेट लीप फॉरवर्ड म्हणून प्रकार केला 1969 साली. अनेक लोक मेले. कल्चर रेव्होल्युशन त्यानं झाली 66 साली. त्यात सुद्धा अनेक लोक मेले. त्यात अनेक गोंधळ होते बरेच. त्याचा मी काही समर्थक मुळीच नाही. पण त्यांनी शिक्षण आरोग्य ह्याच्यावर प्रचंड भर दिला. इनफॅक्ट अमेरिकेने चीनला का सिलेक्ट केलं त्याचं कारण ते सुदृढ आणि सुशिक्षित कामगार तयार होता. स्किल डेव्हलपमेंट तिथे शक्य होतं. 35-40 कुपोषित आणि असला तरी शिक्षण व्यवस्था आणि आरोग्य व्यवस्था असलेला देश नव्हता. त्यामुळे तिथे स्किल ताबडतोब पटकन ते डेव्हलप करू शकले. आणि चीनने आणखी एक गंमतशीर गोष्ट केली. चीनने सांगितलं की आम्ही तुम्हाला स्वस्त कामगार देतो, पण तुम्ही आम्हाला टेक्नॉलॉजी ट्रान्सफर केली पाहिजे. अमेरिकेने चीनने जी टेक्नॉलॉजी आज डेव्हलप केलेली आहे त्याच्यामुळे अमेरिकेची टेक्नॉलॉजी त्यांनी ट्रान्सफर करून घेतली. तिने अड घातली होती. आपल्यासारखं नाही केलं त्यांनी. आणि त्यानंतर त्यांनी आणि बंदूक धरून चोरून वगैरे काही 1-2 गोष्टी झाल्या असतील, पण असं सगळीच टेक्नॉलॉजी चीन कशी चोरलेली वगैरे आपल्याकडे सगळे थाप आहेत, त्याला काही अर्थ नाही. ऍपल सारखे कित्येक कंपन्यांनी चक्क त्यांची जी अग्रीमेंट केली की ही टेक्नॉलॉजी ठीक आहे आम्ही ट्रान्सफर करतो, पण आमचा कॉस्ट किती वाढेल, किती कमी होईल. ती झाली कमी. ऍपलचे प्रचंड प्रॉफिट वाढलं, प्रचंड. आणि ती टेक्नॉलॉजी वापरून चीननी उत्पादन केलं. 80% लोकांना दारिद्र्य रेषेतनं बाहेर काढलं. म्हणजे गेल्या 30 वर्षात जे दारिद्र्य रेषेतनं जे लोक बाहेर आले सगळ्या जगभर, त्यातले मला वाटतं 90% का 85% चीन मधले होते. आणि चीनमध्ये एक मोठा मिडल क्लास तयार करा. ह्यूज डिफरन्स. म्हणजे चीनच्या वेळी तुम्हाला नंतर काही आकडे सांगेन मी. आणि इनफॅक्ट आताच तुम्हाला त्यातले काही आकडे किंवा काही तुम्हाला गमती सांगतो, तुमच्या लक्षात येईल की त्या चीननी काय केलं या काही वर्षांमध्ये. म्हणजे 2011 ते 13 मध्ये चीननी जे सिमेंट बनवलं आणि वापरलं ते अमेरिकेने पूर्ण 20व्या शतकात जेवढं वापरलं त्यापेक्षा जास्त होतं. 2011 मध्ये 30 मजली इमारत चीनमध्ये 15 दिवसात त्यांनी उभी केली. 2013 मध्ये 57 मजली इमारत 19 दिवसात उभी केली. फक्त 15 वर्षात चीननी पूर्ण युरोपमध्ये जेवढी घरं आहेत तेवढी चीनमध्ये 15 वर्षात तरी बांधली. असं सगळं अनेक गोष्टी आपल्याला सांगता येईल. या सगळ्यामध्ये बरं का, म्हणजे 12,000 मैल रेल्वे लाईन आणि 180 माइल्स पर आवर, त्या मेगालेव्ह ट्रेन्स 400 किलोमीटर वेगाने धावणाऱ्या वगैरे, असं सगळं मोठं आणि अचाट त्याने गोष्ट केली. ते खूप विषमता बरं का. सगळे लोक सुखी आनंदाने बागडतात असं मला चित्र उभं नाही करायचं. पण त्याने केलं काय की ही सगळी इन्फ्रास्ट्रक्चरची प्रचंड वगैरे, आणि लक्षात इन्फ्रास्ट्रक्चर नुसते 6-8 पदरी 2 शहरांना जोडणार नाही. 93% त्यांच्या खेड्यापर्यंत सिमेंटचे रस्ते गेलेले आहेत. लक्षात ठेवा. वीज अनइंटरप्टेड वीज मध्ये ते चिनी खेळणी सगळी मोडा वगैरे जे चाललं होतं त्यावेळी कित्येक लोकांनी चिनी खेळणी मोडली, अमुक केलं. तर त्यावेळी एका माणसाने सांगितलं की मी आता इंडियात खेळणी चालू करतो. दिल्लीच्या जवळ काहीतरी होतं, व्हिडिओ मध्ये आला होता. पण त्यांनी कारखाना चालू केला आणि काही दिवसात तो बंद पडला कारण त्याला वीजच मिळणार 24 तास. आणि शेवटी तो चायनीज मालाचा तो डिस्ट्रीब्युटर झाला. पण यांनी जे हे केलेलं होतं, जगातल्या 10 सर्वोत्कृष्ट युनिव्हर्सिटीज मधल्या 4 अमेरिकेतल्या 4 चायनीज आहेत. हा जो सगळा प्रकार आहे, तर त्यामुळे झालं काय की तुम्हाला एक हे म्हणून सांगतो की ज्याला ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणतात. ईज ऑफ डुईंग बिझनेस बरं का, की ते ईज ऑफ डुईंग बिझनेस मध्ये देशात तणाव आहेत का, देशात दंगे होत आहेत का, पासून ते तुमच्या ब्युरोक्रेसी आहे का, रेड टेपिझम आहे का, हे मिळालं परवानगी मिळायला वेळ किती लागतो, असं सगळं त्यात आहे. शिक्षण आरोग्य आहे का, मुख्य स्किल वर्कर्स मिळतात का, असं सगळं धरून ईज ऑफ डुईंग बिझनेस. तिथे अनेक राष्ट्रांमध्ये भारताचा नंबर 63वा लागतो, चीनचा 31वा लागतो. हे इंटरनॅशनल आकडे सगळे. ग्लोबल कॉम्पिटिटिव्हनेस मध्ये भारताचा नंबर 68वा आहे, चीनचा 28वा आहे. आणि ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स मध्ये भारताचा 52वा आहे, तर चीनचा 14वा आहे. हे असं का झालं असलं पाहिजे ह्याचा आपण विचार करू. ह्याचं कारण असं की चीननी शिक्षण आरोग्य ह्याच्यावर फक्त लक्ष दिलं नाही, तर नंतर इनोव्हेशन वरती रिसर्च वरती लक्ष दिलं. इतकं की आता चीननी उत्पादन स्वतःचे रिसर्च करून टॉईज आणि गेम्स नव्हे, इतर अनेक आणि ऍप्स नव्हे, किती प्रचंड वेगवेगळ्या मोठ्या गोष्टी
चीनने बनवायला सुरुवात केली. रोबोज उदाहरणार्थ चायनीज रोबोज प्रचंड शक्तिमान आहे. चायनीज सुपर कम्प्युटर हे प्रचंड शक्तिमान. चायनीज मोबाईल्स आज जे हुआवेनी 5G टेक्नॉलॉजी आणलेली, जी अमेरिका दापा टाकते ते आणायला, युरोपला पण जमलेलं नाही, जपानला पण जमलेलं नाही. म्हणून आता झालंय काय थोडक्यात म्हणजे की चीननी हा जो उत्पादन केलं डोमेस्टिक मार्केट त्याने डेव्हलप केलं आणि त्यामुळे चीनचे लोक चायनीजच उत्पादन आता विकत घेतात अमेरिकन आणि युरोपियन पेक्षा. सगळं नाही पण हळूहळू त्याचं पर्सेंटेज वाढत गेलं आणि त्यामुळे सगळे फॉरेनचे जे होते त्यांना कॉम्पिटिशन चीनचीच व्हायला लागली आणि मग चीनने आपले हातपाय परदेशी पण पसरवायला सुरुवात केली. आणि जेव्हा परदेशी चीनी मोबाईल्स असतील, चीनी अनेक वस्तू असतील, त्यामुळे अमेरिकन कॉर्पोरेट्सना जेव्हा त्याची भीती वाटायला लागली तेव्हा चीन आणि अमेरिका हे ट्रेड वॉर सुरू झालं. लक्षात ठेवा, ट्रेड वॉर तोपर्यंत नव्हतं जेव्हा चीन हा सबऑर्डिनेट पार्टनर होता. कारण आपण त्याचा उपकार करतोय, तो आपल्याला स्वस्त कामगार देतोय. पण आता तसं राहिलं नाही. ते कामगार स्वतःचे उत्पादन जगभर द्यायला लागला आणि तो कॉम्पिटिशन करायला लागला. म्हणून चीनच्या विरुद्ध वातावरण सुरू झालं. मग ट्रम्पनी ताबडतोब ट्रेड वॉर सुरू झालं आणि आपल्याला काही फार हे ना, आपण ट्रम्प म्हणेल त्याप्रमाणे युरोपने अमेरिकेने आपण पण सगळं सुरू केलं. ती त्याच्या मागची बॅकग्राऊंड आहे. मी काही चीनचं मुळीच समर्थक नाही, कारण ते मुख्य म्हणजे लोकशाही, विषमता, प्रदूषण हे फार मोठे मुद्दे आहेत. पण एक लक्षात ठेवलं पाहिजे आपण की आपल्याला जर खऱ्या अर्थाने कॉम्पिटिशन करायची असेल चीनच्या बरोबर तर आपल्याला हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर, शिक्षण, आरोग्य, रस्ते, पाणी, वीज आणि मी तर त्यापुढे स्वस्त घरण आणि सार्वजनिक वाहतूक हे सगळं आणेल. कारण हे न केल्यामुळे आपल्याकडे मी मगाशी म्हणलं त्याप्रमाणे विषमता, बेकारी आणि प्रदूषण चीनमध्ये जो भयानक आहे पण भारतामध्ये जो प्रचंड आहे. प्रदूषणामुळे जीडीपी मधनं साधारण 5 ते 8.5% हे कमी वजा करावेत असं लोक सांगतात. कारण त्याच्यामुळे एवढे कामाचे तास जातात, त्याच्यामुळे जो खर्च होतो, मेडिकल खर्च होतो, त्यामुळे अनेक क्लायमेट चेंजमुळे जे काय आणि हा भयानक प्रकार आहे. म्हणजे क्लायमेट चेंजमुळे कामाचे तास जाणं फक्त नाहीये, लाखो मुलं आज मरतात क्लायमेट चेंज. त्याचं कारण विकास नाही, फक्त शहरामध्ये आणि कॉन्सन्ट्रेट केलेली ती पण जंगलवादी. तर मला असं वाटतं की हा जो सगळा प्रकार आहे हा ग्लोबलायझेशन एका कारणाकरता सुरू झालं, ते आपण स्वीकारलं. चीन आणि भारताने वेगळ्या तऱ्हेने स्वीकारलं. मुद्दाम मला ते एक्सप्लेन करायचं होतं की त्या दोन्ही मध्ये अर्थातच खूप प्रॉब्लेम्स आहेत, पण चीनने वेगळ्या तऱ्हेने स्वीकारलं. त्यामुळे जिओ पॉलिटिकल कॉम्पिटिशन कशी वाढली मला सहज आता तो सगळं सांगायचं होतं. आता या कोविडची काय संबंध आहे? तर कोविडचा संबंध असा आहे की बेसिकली चीन मध्ये कोविडचं जंतू सापडला पाहिजे. चीनने मुद्दाम तो पसरवला का? तर ट्रम्प वगैरे चायनीज व्हायरस वगैरे म्हणायला लागला. आपल्या इकडले काही लोक म्हणायला लागले. त्याला काही फार अर्थ नाही. नेचर मध्ये एक आर्टिकल आलेलं आहे, नेचर, आणि त्यामुळे 3 विषाणू कसा पसरतो 3 हे की प्रयोगशाळेतनं चुकून निसटला असणार किंवा चीनने मुद्दाहून बायो वॉरफेअर म्हणून केलं की काय, आणि अशा अनेक हे. तर अॅनिमल मधनं तो माणसात आलेला आहे. चीन तो लॅबोरेटरी तयार करून मुद्दामून सोडला, हे बरोबर, हे चुकीचं आहे असं नेचर अतिशय प्रतिष्ठित मॅगझिन त्यांनीच ते सांगितलेलं. त्याचं खरं खोटं याची चाललेली आहे चाचणी आणि ते काय जे निघेल ते निघेल. पण बेसिकली आपण नुसतं काहीतरी द्वेष आणि काहीतरी खेळणी मोडायची वगैरे त्याच्यापेक्षा आपण आपली व्यवस्था कशी सुधारते, आपला कॉम्पिटिटिव्हनेस कसा सुधारते, आपण रिसर्चवर जेवढा खर्च करतो 7 जाहिरातींवर करतो. हा शॅम्पू वापरायचा का तो शॅम्पू वापरायचा. आपण रिसर्च आपल्याला कसा करता येईल, आपल्याला जास्तीत जास्त कसं वाढवता येईल, कसा चीनला आपण खऱ्या अर्थाने तोंड देऊ शकू. नुसतंच आपलं काहीतरी टीव्ही डिबेट किंवा 2 खेळणी मोडणं नाही, तर आपली भक्कम जर का व्यवस्था आपण करू शकलो तर चीनला आपण खऱ्या अर्थाने तोंड देऊ शकतो. आणि नुसतं चीनला तोंड देण्याचा प्रश्न नाही हो. लोक देशावरचं प्रेम म्हणजे नुसत्या सीमा नव्हे, देशासोबत आतले लोक, त्या लोकांचं जीवनमान आपल्याला सुधारायला पाहिजे. आणि ते जीवनमान सुधारणं म्हणजे नुसता जीडीपी वाढणं नाही. कारण जीडीपी वाढून सुद्धा गेलं पॉल क्रुगमननी सांगितले, नोबेल लॉरेट, की गेल्या 1980 पासून जे काही संबंध उत्पादन वाढलेलं आहे त्या उत्पादनात 90% भाग फक्त 10% लोकांना त्याचा फायदा झालेला आहे आणि 10% उत्पादनाचा 90% लोकांना झाला. अर्थातच त्यामुळे विषमता भयंकर वाढली आणि विषमता जर का भयंकर वाढली तर त्यातून मंदी येते. आणि मग मी आता कोविडकडे येणार, पण त्याच्या अगोदर मंदी मला एक्सप्लेन करायची. इकॉनॉमिक्स मध्ये मंदी म्हणजे काय? मंदी म्हणजे डिमांड साईडचा प्रॉब्लेम असतो, म्हणजे लोकांमध्ये खरेदी क्षमता नसते. जर का खूप कमी लोकांकडे प्रचंड मोठी संपत्ती आली आणि तर ते संपत्ती किती टूथपेस्ट घेणार,
किती मोटार गाड्या घेणार, अगदी 10 ते 20 जरी घेतल्या तरी सॉरी, किंवा किती आणखीन वस्तू घेणार. पण मेजॉरिटी लोकांकडे जर का पैसे कमी असतील तर त्यामुळे बाजारातला माल विकला जात नाही. मंदी, तेजी मंदी काय आहे त्याला इकॉनॉमिक्स मध्ये खूप कारण आहेत. म्हणजे शम्पीटर पासून अनेक त्यात मी शिरत नाही, त्यात खूप कॉम्प्लिकेटेड आहे, त्यात मॅथमॅटिकल मॉडेल्स पण आहेत. पण एक साधी गोष्ट अशी की जेवढी जितकं विषमता जास्त असेल तेवढी मंदी येण्याची शक्यता वाढते, एवढं होतं कोणी नाकारत नाही. ह्याचं कारण मेजॉरिटी लोकांकडे बाजारात असलेलं उत्पादन खरेदी करण्याची क्षमता नसते, मग उत्पादन पडून राहतं. मग उद्योजक म्हणतात आहे तिथे जर का खपत नसेल तर मी आणखीन कशाला उत्पादन करू, म्हणून मग ते उत्पादन करत नाहीत. मग कारखाने बंद पडतात, मग रोजगार कमी होतो. मग रोजगार कमी झाला की पुन्हा लोकांची खरेदी क्षमता कमी होते, आणि खरेदी क्षमता पुन्हा कारखाने बंद पडतात, पुन्हा बेकारी वाटतात, पुन्हा खरेदी क्षमता. ह्याला स्लो डाऊन म्हणतात. पण स्लो डाऊन म्हणजे काय की जीडीपी वाढीचा रेट दर हा कमी झाला, 8% 6%, 6 तर त्याला स्लो डाऊन म्हणतात. कारण 4 जरी असेल तरी 4% जीडीपी वाढतोय ना, म्हणून त्याला स्लो डाऊन म्हणतात. पण हा जीडीपी निगेटिव्ह जर का झाला, जो आता झालेला आहे आणि तो पुढचे 6 महिने जर का झाले, म्हणजे 2 क्वार्टर्स म्हणतात, तर त्याला रिसेशन म्हणतात. आणि हे खूप डीप जर का झालं, खोलवर आणि बराच काळ टिकलं, 2-3 वर्ष किंवा अनेक वर्ष, तर त्याला ग्रेट डिप्रेशन म्हणतात, जे 1929-30 साली जे आलेलं होतं. आत्ताचा जो काही क्रायसिस आहे तो क्रायसिस हा जवळपास ग्रेट डिप्रेशन एवढा मोठा आहे की काय, असं लोक आता म्हणायला लागले. 2008 साली एक आलेला होता हाऊसिंग बबलचा, त्यावेळी सुद्धा तो मोठा क्रायसिस होता. 2008 ला ग्रेट रिसेशन असं म्हणतात, आणि 1929 ला ग्रेट डिप्रेशन म्हणतात. ह्या दोघांच्या मध्ये तरी आत्ताचा क्रायसिस आहे असं लोक म्हणतात. त्याचा उपाय काय, तर त्याच्यावर उपाय केन्सनी सांगितलं होतं की प्रायव्हेट इंडस्ट्रीज खर्च करायला तयार नाहीत, कारण त्यांना नफ्याची गॅरंटी नाही. काही उद्योग काढले तर आपण चालतील कसे. आता तोच प्रश्न आलेला आहे. आपण 20 लाख कोटीचं पॅकेज डिक्लेअर केलेलं आहे, पण ते बहुतांश सगळं लोन्स मध्ये, लोन्स घ्यायला कोणी तयार नाही तो. कारण लोन्स घेतला आणि उद्योग काढला तर खपेल कशावर ना, मागणीच नाहीये, लोकांच्या हातात पैसा नाहीये. त्यामुळे हा प्रश्न, आपल्याकडला प्रश्न खरं दोन्हीच आहे, पण मी नंतर ते एक्सप्लेन करीन. प्रश्न असा आहे की हा प्रश्न सोडवण्याचा केन्सने सांगितलं की सरकारने पुढाकार घेतला पाहिजे, सरकारने खर्च केले पाहिजे. आणि सरकारने मग कशा रस्ते असतील आणि अनेक धरणं असतील, दुष्काळ आपल्याकडे जसं मनरेगा आहे 100 ठिकाणी, आपल्याकडे उदाहरणार्थ दुष्काळ दरवर्षी दुष्काळ पडतो, आपल्याला लाज वाटली पाहिजे. ते पाणी फाउंडेशन जसे तसे अनेक स्कीम्स आहेत. पाणी आलेलं पाणी साठवून ठेवायचं की दुष्काळात उपयोग पडेल, आणखीन वेगवेगळ्या स्कीम. अनेक तज्ञ बसायचं आणि त्या भारतानं दुष्काळाचं उच्चाटन करायचं, असं का नाही आपण ठरवलं. त्याच्याकरता संबंध अनेक म्हणजे योजना आहेत, म्हणजे अनेक गावांनी जसं दाखवलं, हिवरे बाजार, अनेक आपल्याकडे आयडियल हे आहेत. या सगळ्यामध्ये आपण निवारण करायचं ठरवलं, लहान लहान धरणं, लहान लहान शेतीच्या बाजूचे उद्योग काढायचे ठरवले अनेक. तर आपल्याला, आणि शिवाय मनरेगा सारखी कामं, या सगळ्यामध्ये आपल्याला खूप मोठं, तसंच लहान स्वस्त घरं बांधणं लोकांकरता, शहरात, तालुक्यात, खेड्यात, रस्ते, पाणी, वीज, हेल्थ केअर, अनेक ज्येष्ठांना त्याची गरज आहे. तर या इतक्या लोकांना नोकऱ्या देणं शक्य आहे. म्हणजे आपल्याकडे वाईट बघा की अनेक खेड्यात वीज आपल्याला अजून द्यायची आणि इलेक्ट्रिकल इंजिनियर्स बेकार आहेत. पण आपण अजून प्रश्न विचारत नाही. अनेक रस्ते बांधायचे पण सिव्हिल इंजिनियर्स बेकार आहेत, आपण प्रश्न विचारत नाही असं काय म्हणून. तर हे काम जर का सरकारने केली तर लोकांच्या हातात पैसे जातील, लोकांच्या हातात पैसे गेले की लोक बाजारात वस्तू विकत घेतील, मग मागणी वाढेल, मागणी वाढली की उद्योजक म्हणले अरे चला आपण गुंतूया, मग उद्योग चालू होतील, उद्योग चालू झाले की पुन्हा लोकांना नोकऱ्या वाढतील, नोकऱ्या वाढल्या की पुन्हा लोकांच्या हातात पैसे येतील, आणि हे चक्र पुन्हा उलट फिरेल, हे केन्सनी सांगितलं होतं. तर आता या पार्श्वभूमीवर आत्ता या क्षणाला काय झालेलं आहे हे बघणं फार गरजेचं. या क्षणाला आपला प्रश्न हा डिमांड आणि सप्लाय या दोन्ही साईडचा प्रॉब्लेम. म्हणजे लोकांचा तर पैसा नाहीये, आणि सप्लाय साईडचा म्हणजे उद्योजकांकडे पण पैसे नाही. पण उद्योजकांकडे, बड्या उद्योजकांकडे भरपूर पैसे, भरपूर, त्यांना काय करावं ते कळत नाही. पण स्मॉल आणि मीडियम स्केलचं, 2016 नोटाबंदीच्या नंतर त्यांनी जे मार खाल्लेला आहे तो इतका दणदणीत मार खाल्लेला आहे की त्यांना आज पैसे नाही, त्यांना बँका त्यांना लोन सुद्धा द्यायला तयार नाही, कारण त्यांना एनपीएस वाढलेले, नॉन परफॉर्मिंग असेट्स, थकबाकी भयंकर वाढलेले, त्यामुळे त्यांना लोन दिलं तर परत येईल की नाही बँकांना शंका वाटते. हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे बँका सुद्धा लोन द्यायला तयार नाहीये, आणि त्यांच्याकडे पैसे नाही, त्यामुळे सप्लाय साईडचाही प्रॉब्लेम आहे आणि डिमांड साईडचा प्रॉब्लेम आहे. त्यावेळी आपण काय करायला पाहिजे होतं,
जे अमेरिकेने, कॅनडाने, इंग्लंडने, जर्मनीने केलं किंवा इतर अनेक राष्ट्रांनी केलं. त्यांनी काय केलं की की त्यांनी या इंडस्ट्रीजना पैसे दिले, पण एका अटीवर तुम्ही त्यातले कामगारांना दिले पाहिजे. 70% 60% जे काय असतील त्यांच्या पगाराचे, आणि ते पैसे त्यांनी कामगारांना दिले. त्यामुळे ते इंडस्ट्रीजना पैसे मिळाले आणि कामगारांनाही पैसे मिळाले. म्हणजे आपल्याकडे तसं केलं असतं तर मायग्रंटचा प्रश्नच आला नसता. सगळे धारावी असेल, इचलकरंजी असेल, कानपूर असेल, जिथे जिथे अशा हजारो लाखो इंडस्ट्रीज आहेत, ते इंडस्ट्रीजना पैसे देतात, सांगायचं तुम्ही तुमच्या कामगारांचे 50-70% द्या. ते कामगार कुठेही पळून गेले नसते. आणि त्याची टेस्ट करत राहा आणि हळूहळू त्यांना कामावर घ्या. मग 5%, 10%, 20%, 50%, 70% अशा टक्क्यांनी तुम्ही कारखाने उघडा पुढच्या 6 महिने. तर हे इतर देशांनी केलेलं आहे. पण त्याकरता काय आहे की तुम्हाला खरं पैसे खर्च करावे लागतील, नुसते लोन देऊन चालणार नाही. तर त्याच्याकरता मी एक गणित केलं होतं, 3 लाख कोटी रुपये लागतील साधारण. तर ते जर का खऱ्या अर्थाने, अजून एक माझ्या सरकारला नम्र विनंती आहे की जर खऱ्या अर्थाने केलं अशा तऱ्हेचं, तर आपल्याला पुन्हा एक रिकव्हरी आपल्याला थोडीफार करता येईल. पण आता सध्याचं जे संकट आहे ते भयंकर मोठं आहे. मी आता पुन्हा आत्ताच्या कोविडच्या याच्याकडे येतोय, शेवटच्या 20 मिनिटात बोलून मी थांबवणार आहे. आता इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं बरोबर आहे, हे संकट फक्त आत्ताच नाही, गेल्या 2 वर्षातलं आहे. तर आपण जर का जीडीपी वाढीचे जर का दर बघितले, पहिल्यांदा जीडीपी सांगतो की जीडीपीची मोजमाप आहे ते 1996 पर्यंत दर वर्षाला करायचे. 1996 पर्यंत दर क्वार्टरला करायला लागले. 3-3 महिन्याचा एक क्वार्टर, असे 4 क्वार्टरचं एक वर्ष. तर दर क्वार्टरला, म्हणजे आता एप्रिल, मे, जूनचं जे क्वार्टर आहे त्याचे आकडे आता आलेले. बरं, हे जे आत्ताची -29.9% जे आहे, म्हणजे काय आहे, तर या क्वार्टरमध्ये जे काही जीडीपी आहे आपला, राष्ट्रीय उत्पन्न आहे, ते गेल्या वर्षीच्या याच क्वार्टरशी जर का आपण तुलना केली तर त्या मानाने हे 23.9% असाच 23.9 कशाच्या तुलना आहे आपल्याला कळलं पाहिजे. आणि हे दोन्ही बरं का, एक लक्षात ठेवा, दोन्ही एकाच वर्षीच्या प्राइसनी मध्ये आपल्याला बघावं लागतं. साधारण 2011 सालचं प्राइस इंडेक्स इतर असं काहीतरी राहतं. म्हणजे काय की समजा माझं जीडीपी 10% वाढला, पण किमती सुद्धा 10% वाढल्या, तर ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू अर्थातच 10% वाढेल, पण प्रत्यक्ष प्रॉडक्ट्स तेवढेच आहेत, पण किंमत 10% वाढली म्हणून जीडीपी मोठा झाला वाढेल, तसं होऊ नये म्हणून एका वर्षीची एक कुठली तरी किंमत स्थिर धरतात. त्या वर्षीच्या किमतीप्रमाणे जीडीपी किती आहे, 2014चा, 17चा, 20चा, असं सगळं मोजतं. त्याप्रमाणे आता या क्वार्टरचा जो काही जीडीपी आहे तो गेल्या वर्षीच्या याच क्वार्टरचा जो जीडीपी जो होता त्याच्या मानाने 23.9% कमी आहे. पण त्याचा हे आजच झालेलं आहे. तुम्ही गेल्या 2 वर्षीचं जर का क्वार्टर बाय क्वार्टर जर का जीडीपी हे ग्रोथ बघितली तर ती 8.2%, 7.1%, नंतर 6.6%, 5.8%, 5%, 5.1%, 4.1%, 3.1% आणि आता -23.9. म्हणजे 2 वर्षापासून घसरण चालू आहे. हे आत्ताची नव्हती फक्त. आणि या सगळ्या मध्ये म्हणजे मुख्य एक मुद्दा असा की सगळं जगभरच सगळं चाललेलं आहे असं लोक म्हणतात की सगळीकडेच, पण तसं नाहीये. चीन मध्ये +3.2% आहे, जपानमध्ये -7.6% आहे. तिथे अशीच या क्वार्टरची गेल्या वर्षीची त्याच क्वार्टरची तुलना करून सांगतात. युएसची -9.5% आहे, जर्मनीची -10.1% आहे, कॅनडाची -12% आहे, इटलीची -12.4% आहे, फ्रान्समध्ये -13.8% आहे, युके मध्ये -20.4% आहे आणि भारताची मात्र -23.9%. काही लोक खोटे आकडे सांगत होते की सगळ्यांचे 30%, 40%, 60% कशा, पण ते चुकीचे अॅन्युअलाइज करून ते सांगत होते. तर स्टॅटिस्टिकल चूक होती, ते मी आता एक्सप्लेन करत बसत नाही. पण यामध्ये झालेलं काय सांगतो, यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग आपलं जे आहे ते -39.37% झालेलं आहे, कन्स्ट्रक्शन -50% झालेलं आहे बरं का, ट्रेड वगैरे आणि ट्रान्सपोर्टेशन -47% झालेलं आहे. आणि या सगळ्यामुळे जिथे नोकऱ्या आहेत त्या नोकऱ्यांचे सगळे सेक्टर्स कमी झाले. आणि त्या नोकऱ्यांचे आता गमत वाईट बघतात असा की 1% जागा जीडीपी कमी झाला आत्ताच्या याच्यात, तर ऑर्गनाइज सेक्टर मधले साधारण 20 लाख नोकऱ्या जातात भारतातल्या.
ऑर्गनाइज सेक्टर, आणि एक ऑर्गनाइज सेक्टरची नोकरी म्हणजे 3 अनऑर्गनाइज सेक्टरच्या नोकऱ्या असतात. कारण एक ऑफिस उघडलं की कॅन्टीन बॉय असतो, कुठे ड्रायव्हर असतो, कुठे वगैरे. त्यामुळे एकंदर एक ऑर्गनाइज सेक्टरची नोकरी गेली, एकंदर 4 नोकऱ्या जात असतात. म्हणजे 1% जीडीपी गेला की 80 लाख लोक ऑर्गनाइज सेक्टरच्या नोकऱ्या जातात. म्हणजे त्याला आपण खरं म्हणजे 4 गुणलं पाहिजे. पण आता दुसरं असं की आता जरी -23.9% असेल तरी ते थोडा थोडा सुधारत जाईल अशी लोकांचा अंदाज आहे. आणि एखादं वर्षभर जर का धरला तुम्ही तर तो साधारण 10% जीडीपी कमी होईल. म्हणजे -10% अॅन्युअल आपला होईल. एका वर्षात धरला गेल्या वर्षाच्या तुलनेत -10% होईल असं लोकांचं म्हणणं आहे. चीफ स्टॅटिस्टिशियन जे होते पूर्वी त्यांच्या म्हणणं पण आकडे चुकीचे आहेत, कारण मगाशी सांगितले त्याप्रमाणे अनऑर्गनाइज सेक्टर घेतलेले नाही, त्यामुळे ते -24% तेच मुळी 35% असण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळे -10% वर्षाचे तेच 14% होण्याची शक्यता आहे. -14% जीडीपी आपला वर्षाचा, हे लक्षात. आता 1% जर का जीडीपी आपण 10% धरू तात्पुरतं, 1% जीडीपी मुळे समजा आपले 20 लाख जर का नोकऱ्या जात असतील ऑर्गनाइज सेक्टरच्या, तर 10% आपल्या 80 लाख नोकऱ्या जातील ऑर्गनाइज सेक्टरच्या. आणि 80 लाख 20 लाख ऑर्गनाइज सेक्टरच्या, आणि त्याला 4 गुणलं की 80 लाख एकंदरीत नोकऱ्या जातील ऑर्गनाइज आणि अनऑर्गनाइज मिळून. 1% जीडीपी गेला की 80 लाख नोकऱ्या जातील. आणि 10% जर जीडीपी कमी झाला तर 80 लाखचे 8 कोटी आपल्या नोकऱ्या जातील. 8 कोटी नोकऱ्या, 5 लोकांचं कुटुंब धरलं तर 40 कोटी लोकांना याचा परिणाम. मॅकेन्झीने आणखीन एक रिपोर्ट काढलेला आहे आणि ते बरोबर आहे. पुढच्या दरवर्षी साधारण 1.2 कोटी लोक जॉब मार्केटमध्ये जॉब शोधायला येतात. तर पुढच्या 2030 पर्यंत साधारण 9 ते 10 कोटी लोकांना आणखीन आपल्याला नोकऱ्या द्याव्या लागतील. कारण आतापासून ते 2022 पर्यंत आपण डोकं वरती काढू असं की कोणाचा अंदाज नाही. आपण जेव्हा पुन्हा जीडीपी पॉझिटिव्ह जेव्हा यायला लागेल 2022च्या नंतर, असा एक अंदाज आहे. त्यानंतर जर का आपण हळूहळू सुधारणा करत राहिली तर आपल्याला आणखीन ह्या ज्या नोकऱ्या गेल्या त्या सोडाच, पण जे नवीन लोक जॉब मार्केटमध्ये येतील प्लस काही शेतीतनं येतील हे सगळे म्हणून 9 ते 10 कोटी लोकांना नोकऱ्या देण्याची आवश्यक आहे. आणि त्याकरता साधारण 10% आपल्याला रेट ऑफ ग्रोथ हा 8 ते 9% रेट ऑफ ग्रोथ जीडीपीचा ठेवला पाहिजे असं मॅकेन्झीचं म्हणणं आहे. आणि हे जर का 2022 पासून जर का आपण थोडी थोडी सुरुवात केली तर त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे आपण 4 ते 5% जेमतेम आपण करू शकू. त्यामुळे फक्त 60 लाख लोकांना आपण नोकऱ्या देऊ शकू. त्यामुळे आत्ताची हे जे लोक आहेत ते प्लस 9-10 कोटी ची गरज आहे आणि आपण देऊ शकू 60 लाख लोकांना. त्यामुळे माझ्या मते हा बऱ्यापैकी हाहाकार वाचण्याची शक्यता आहे. फंडामेंटली आपण वेगळ्या तऱ्हेने विचार केला पाहिजे असं मला वाटतं. आपण नोकऱ्या कशा निर्माण होतील, त्यामुळे स्मॉल अँड मिडियम स्केल कडे आपल्याला कसं लक्ष जास्तीत जास्त देता येईल, आणि आपल्याला नुसतं कॉन्सन्ट्रेट शहरांकडे करून प्रचंड ऑटोमेशन वापरून चंद्रवादी हे करणं, प्रदूषणाकडे अजिबात लक्ष न देणं, हे न करता आपल्याला वेगवेगळ्या तऱ्हेने उत्पादन कसं वेगवेगळ्या गोष्टींचं करता येईल हे आपल्याला बघायला पाहिजे. आणि ते जर का आपण बघितलं नाही तर आपल्याला खूपच मोठ्या प्रमाणावर आज गोंधळ सोसावा लागेल. म्हणजे मला असं वाटतं की हा आपल्याला ट्राईंग पिरियड आहे, कारण करोना उद्या परवा जाईल असं वाटत नाही. त्याचं टेस्टिंग वाढवलं पाहिजे. आत्ता कुठे आपण जागे होतो आणि आता आपण टेस्टिंग वाढवतो. कित्येक गोष्टी चांगल्याही होत आहेत, असं प्रत्येक गोष्ट नुसती वाईट आहे असं काही माझं म्हणणं नाही. आणि त्यात पण ह्या पार्टीचं चांगलं आहे त्या पार्टीचं चांगलं आहे, त्यात आणखी गोंधळ आहे. मी कुठल्याच पार्टीचं असल्यामुळे तसा प्रश्न काय या ठिकाणी की आपली याचा वापर करून आपण बेसिक आरोग्य व्यवस्था, प्रायमरी हेल्थ वाढवली पाहिजे. मला असं वाटतं की आपण पुढची 20 ते 30 वर्ष अक्षरशः जरा मुंडी खाली घालून म्हणतो आपण, शिक्षण, आरोग्य, रस्ते, पाणी, वीज, स्वस्त घरं आणि सार्वजनिक वाहतूक. अहो सार्वजनिक वाहतूक जर का सगळीकडे प्रचंड केली तर चांगली, आणि वाहनांवरती बंदी अगदी आणू नये अगदी डिक्टेटर प्रमाणे, पण त्यांच्यावर बंधनं जर काढली की मोठमोठी वाहनं फक्त एकट्याने चालवू नये, चालवू दे हा इतका का दंड, भरमसाठ दंड सिंगापूरमध्ये आहे. त्यामुळे पलीकडे गेला तर एवढं एवढं दंड, आणि एकटा गेला तर अशा तऱ्हेच्या बऱ्याच गोष्टी करणं शक्य. लंडन मेट्रो सिटी सेंटरमध्ये त्यांनी आता अलाउ नाही करायचं असं ठरवलेलं आहे. अनेक गोष्टी करता येतील आपल्याला. हॉलंडमध्ये इतर अनेक ठिकाणी सायकलीच वापर, सीईओ सायकलवरून जातो. आणि एक सांगतो की
पर्यावरणाचा प्रश्न हा इतका प्रचंड मोठा आहे, लोक त्याकडे दुर्लक्ष करतायत. आणि पर्यावरणाचा प्रश्न म्हणजे नुसतं काही 2 झाडं लावणं नव्हे. कारण आपण लाखो लाखो झाडं तोडतोय. लाखो रोज. का तोडतोय? तर विकास नीतीमुळे. हे जे सगळे लाखो कोट्यावधी लोक जे आले खेड्यातनं शहरात आयटी इंजिनियर झाले तालुक्यातनं मुंबई, पुणे, हैदराबाद सगळीकडे त्यांना घरं लागली ना. हे सगळं घरात फर्निचर कुठून येणार? फर्निचर कागद लागले, अनेक गोष्टी. प्रचंड मोठ्या झाडं भारतात आणि सगळे जगभर ग्लोबलायझेशनच्या नंतर आणि सारखे सगळे आपण सॉफ्ट ड्रिंकचं कव्हर बघा, प्लास्टिकचा वापर बघा, प्रत्येकाचं प्रत्येक गोष्टीचं कागद, पुठ्ठा ह्या सगळ्यामध्ये झाडांची तोड. मग काय करतात अनेक ठिकाणी की ती झाडं तेवढीच दिसावीत म्हणून मोनोकल्चर्स, कारण सॅटेलाइट इमेजेस घेऊन ठरवतात ना एफॉरेस्टेशन किती झालं, की झाडं जमिनीवर जाऊन मोजत बसत नाहीत. ते एफॉरेस्टेशन झालं, मोनोकल्चर झालेली पटकन वाढतील अशी सलग अशी जर का झाडं लावली तर वरनं वाटतं अरे एफॉरेस्टेशन झालं, पण ते आपल्या कार्बन डायऑक्साईड शोषायला फारशी उपयोगी पडत नाही. तेव्हा झाडं वाटेल तशी तोडायची, हा पुन्हा आपला विकास नीतीशी संबंध आहे. लाखो झाडं तोडायची, ड्रायव्हरही कुठल्या तरी उगीच आपल्या 2 मुलांना टेकडीवरती 2 झाडं लावायची आणि पर्यावरणाचं रक्षण म्हणायचं. कुंडीत काहीतरी एक झाड लावायचं वगैरे. ठीक आहे, गंमत म्हणून ठीक आहे. पण आपल्याला आपण हे सगळ्याच्या मागे आपली विकास नीती आहे. आपण फक्त काही वर्गापुरतं, काही श्रीमंत वर्गापुरतं फक्त जंगलवादी वस्तू त्या आपण प्रचंड ऑटोमेशन वापरून करतो. त्यामुळे सगळ्या शहरांची वाट लागलेले विस्थापितता खूप झालेली आहे, मायग्रंट वर्कर प्रचंड वाढलेले आहेत, विषमता वाढलेली आहे आणि प्रदूषणाचा प्रश्न तुम्हाला एक सांगतो. जर का या शतकाच्या शेवटी जर का 1.5 ते 2% जरी टेम्परेचर वाढलं तरी कोट्यावधी लोक मरणार आहेत आणि कोट्यावधी बेघर होणार. आणि अगदी हे मला दिसतंय सर. कोविड असून तुम्ही प्रदूषणावर का बोलतो, त्याचं आणखीन एक त्याचं महत्वाचं कारण असं की अजून 7 मिनिटात मला वाटतं मी 5 मिनिटात संपवतो. कोविडचं महत्व असं आहे की इम्पॉर्टन्स असं आहे आपला क्लायमेट चेंजचा, की कोविड निर्मिती सुद्धा क्लायमेट चेंजमुळे झालेली अशा थिअरीज आहेत बऱ्याच, की जितकं आपण जंगल तोडून जितकी वस्ती जंगलामध्ये नव्हती तेवढं प्राणी आणि माणसं यांचा संबंध खूप वाढतोय. आणि प्राण्यांमधनं जे जे माणसांमध्ये जे काही विषाणू येत आहेत किंवा जंतू येत आहेत त्याचं प्रमाण हे प्रचंड वाढण्याचं, म्हणजे शक्यता खूप वाढण्याची आता अनेक सायंटिस्टनी त्याच्यावर अनेक पेपर्स लिहिलेले आहेत. म्हणजे हा कोविड त्याच्यामुळे झाला की नाही, कोविड सुद्धा त्याच्यामुळे झालेले असे पण पेपर्स आहेत. पण एकंदरीत जी शक्यता आणि त्याची वारंवारिता म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी अशा तऱ्हेचे अटॅक्स होण्याची ही प्रचंड वाढणार आहे पुढच्या काळात. तेव्हा आपण मला असं वाटतं की हा एक धोक्याचा इशारा आहे आणि आपण आपल्या विकास नीतीकडे एक पूर्णपणे लक्ष देऊन आपल्याला कशा तऱ्हेचे लोक हे हवंय. 30-40% कुपोषित, 23% अशिक्षित लोक, प्रचंड दुर्लक्षलेलं शिक्षण आणि आरोग्य व्यवस्था, रस्ते, पाणी, वीज याची अत्यंत वाईट परिस्थिती. आपल्याला एखाद्या खेड्यात वीज गेली की कसं ठरवतं? 10% लोकांकडे वीज असेल तर वीज गेली म्हणतात, की नुसतं नुसतं खांब असेल तर वीज गेली म्हणतात. तिथे खऱ्या अर्थाने वीज प्रत्येकाला 48%, 2% लोकांना नळाचं पाणी नाही भारतामध्ये. आज कित्येक गावांमध्ये आज कंदिलामध्ये लोक अभ्यास करतात, मुलं अभ्यास करतात आणि पुन्हा गुरं राखतात आणि वडिलांना मदत करतात आणि ते पुन्हा इथनं अगदी पॉश एअर कंडिशन मध्ये काम करणाऱ्या लोकांमध्ये तुलना होते. त्यांना ते कमी पडले. आम्ही काय करणार? मेरिटोक्रेसी, पण मेरिटोक्रेसी खाली इतकी प्रचंड विषमता आहे. मी काही कम्युनिस्ट म्हणतात सगळ्यांना तेच कपडे घाला, तेच पगार द्या असं. एकाला एक 1 रूम किचन, दुसऱ्याकडे बंगला आहे, एकाकडे एक सायकल आहे, दुसऱ्याकडे मस्जिद आहे, मला काही प्रॉब्लेम नाही. पण कुठे भोकेलेलं राहू नये. कोट्यावधी लोक भोकेलेले राहतात, आपल्याला त्याचं काही वाटत नाही. ह्याच मला इतकं भयंकर त्रास होतो. हे भयानक आहे. तर समान संधी तरी आपण दिली पाहिजे. प्रत्येक सगळे एकाच वेळी त्यांनी सुरुवात केली आणि मग एकाकडे संपत्ती मिळाली, दुसऱ्याकडे कमी मिळाली. मला त्यावरही असं वाटतं की त्या संपत्तीवर आपण वेल्थ टॅक्स आणि इनहेरिटन्स टॅक्स लावला पाहिजे. आपण नेहमी म्हणतो की राजकारणामध्ये घराणेशाही आहे, मग इंडस्ट्रीमध्ये काय चालते तुम्हाला? वडिलांनी एवढे पैसे मिळाले प्रचंड, आणि मुलांनी काही न करता त्याला ते पैसे मिळाले, ते मात्र आपण चालवून घेतो. ते का बरं? त्यांनी पण श्रम करावे, त्यांनी पण मिळवावे तेवढेच पैसे. निदान वेल्थ टॅक्स तरी लावा, किंवा संपूर्ण त्याला कंगाल करू नका, पण प्रचंड वेल्थ टॅक्स लावा की जो आपल्या इतर समाजाला उपयोग पडेल, की त्याच्याकडे ठीक आहे तो जास्त पुढे जाईल इतरांचे, हे मला मान्य आहे.
की पूर्ण त्याला अगदी, पण निदान भरपूर वेल्थ टॅक्स लावा. त्यालाही विरोध करतात लोक. इनहेरिटन्स टॅक्स लावा. असं स्टॅटिस्टिक्स आहे की जरी 2% हा टॅक्स लावला तरी शिक्षण, आरोग्य आणि इतर अनेक गोष्टीला फायदा होऊ शकेल. इतकी प्रचंड विषमता आहे. म्हणजे 2011 साली जेव्हा हे झाले WS म्हणजे 1% 1% आणि 99% जेव्हा चळवळ झाली, त्यावेळेला 87 शहरांमध्ये लाखो लोक जमले आणि त्यावेळेला त्या चळवळीमध्ये शेवटी बिल गेट्स आणि वॉरन बफे अमेरिकन प्रेसिडेंटकडे गेले आणि म्हणाले की आमच्यावर टॅक्सेस लावा, का आम्हाला नाहीतर लोक रस्त्यावरून मारामारा करतील. आणि अमेरिकेत ते टॅक्सेस आहेत. भारतानेच ते टॅक्सेस काढून टाकले. तर मला असं वाटतं की आपण खऱ्या अर्थाने समान संधीकडे तरी बघितलं पाहिजे. त्याकरता पुढची 20 वर्ष रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, आरोग्य, स्वस्त घर आणि सार्वजनिक वाहतूक ह्याच्यावर सरकारनी, एनजीओनी नाही, देयमायेवर नाही, सरकारनी भरपूर पैसे खर्च केले पाहिजे. तर आपण एक ताकदवान होऊ, तर खऱ्या अर्थाने आपण एक समान संधीचा देश तयार करू शकू आणि तरच आपण एक सुसंस्कृत आणि समाधानी देश निर्माण करू शकू. आज बुजबुजाट आहे नुसतं, चंगळवाद आणि नुसतं काही लोक प्रचंड नुसते श्रीमंत गरिबांना पुन्हा शेवाय देत की तुम्हाला अक्कल नाही, तुम्ही करू शकला नाहीत म्हणून. त्यात पुन्हा प्रचंड जातीयवाद, प्रचंड धार्मिक तेढ ह्याने बुजबुजलेला आहे आपला देश. त्यामुळे आपली बिझनेस म्हणजे हे होण्याची जी याची आपल्या पुढे याचं कारण असलं तरी वातावरण नाही तिकडे. तर एक एकंदर शांततेचं वातावरण करणं, रिसर्च करणं आणि खऱ्या अर्थाने उत्पादकता आणि संशोधन वाढवणं. आपल्याकडे 90-100 वर्षात एकही नोबेल लॉरेट नाही. आपल्याला लाज वाटली पाहिजे. आपल्या प्रोग्राम जाऊन तुम्ही जावा प्रोग्रामिंग करतात, आपण म्हणतो आपण IT सुपर पॉवर. मायक्रोसॉफ्ट, विंडोज आणि ओरॅकल, SAP सारखं एक सॉफ्टवेअर प्रॉडक्ट नाही आपल्याकडे. कसले IT सुपर पॉवर आपले. तर मला असं वाटतं आपण फंडामेंटल विचार करण्याची गरज आहे की आपण कुठे जाऊन काय केलं पाहिजे आणि विकास नीती आपली बदलली पाहिजे की विकास नीती लोकाभिमुख पाहिजे की सगळ्या लोकांपर्यंत जोपर्यंत सोबतता पोहोचत नाही तोपर्यंत विकास नीती चांगली नाही. हे डेफिनेशन आपण सगळ्यांनी पहिल्यांदा मान्य केली पाहिजे. तिथनं मग सुरुवात वेगळ्या तऱ्हेने होईल असं मला वाटतं. मला वाटतं माझी वेळ संपलेली आहे. धन्यवाद. धन्यवाद आदरणीय अच्युत गोडबोले साहेब. तुमचा प्रदीर्घ अनुभव, प्रगाढ ज्ञानाचा अभिव्यक्तीच्या माध्यमातून विदर्भातील कानाकोपऱ्यात हा पोहोचलेला आहे. अर्थव्यवस्थेतील वृद्धी आणि अधोगती या दोन्हीवर बोलताना तुम्ही सांगितलं की सरकारी धोरणामध्ये किती स्पष्टता असायला पाहिजे, किती सातत्य असायला पाहिजे, किती पारदर्शी उपाय असायला पाहिजेत आणि फक्त सरकार आणि जनतेमध्ये उद्यमशीलता जर असेल तर एक जी विषमता दिसते ती निघू शकेल. पण विकासाचा जो मुद्दा आहे तो लोकाभिमुख असायला पाहिजे, त्याबद्दल तुम्ही बोललात. आणि विकास म्हणजे नुसतंच स्मार्ट शहरं नाहीत तर ते गावागावांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि विकास किंवा ज्या योजना आहेत त्या पेनिट्रेट व्हायला पाहिजेत. अतिशय सुंदर असं विकास नीतीच्या संदर्भात तुम्ही बोललात आणि खऱ्या अर्थाने आपण कुठे मागे पडतोय त्या संदर्भात संपूर्ण तुम्ही एक स्टॅटिस्टिक्स सगळ्यांच्या समोर ठेवलं. आज हा जो अभिव्यक्तीचा आमचा प्रयत्न आहे की या प्रकारचं जे वातावरण आहे त्याच्यामध्ये काय होऊ शकेल, काय चॅलेंजेस आहेत आणि त्याला आपण कुठे मीट आउट करू शकतो, हा आमचा या सगळ्या निगेटिव्ह वातावरणामध्ये एक पॉझिटिव्हिटी पसरवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. जगात सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून भारताकडे बरेच असे अबाधित राहिली पाहिजे हे सगळ्यांनाच वाटतंय. पण त्याच वेळेला देशाने सर्वांगीण प्रगती केली पाहिजे, दारिद्र्य रेषेखालच्या लोकांना वर उचललं पाहिजे, तरुणाईला पण नवीन संधी दिली पाहिजे. यासाठी सकारात्मक निर्णय आणि सर्वसाधारण प्रगतीचा मापदंड ठरवला गेला पाहिजे असं आम्हाला वाटतं. अर्थव्यवस्थेमध्ये सक्षम वृद्धी करण्याकरता तुम्ही सांगितलं की चीनचं अतिशय सुंदर असं उदाहरण तुम्ही दिलं की चीनमध्ये कशा प्रकारे प्रोडक्शन आणि कशा प्रकारे इन्फ्रास्ट्रक्चर, इनोव्हेशन, रिसर्च या सगळ्याला महत्व दिलं गेलं आणि त्यामुळे चीन पुढे आहे. औद्योगिक वाढीचा वेग तिथे वाढलेला आहे आणि त्याच वेळेला एक बाजारपेठ म्हणून अमेरिकेकडे बघितलं जातं. पण यावेळेला आपण असं बघतो की अमेरिका आणि चीन याच्यामध्ये यांचा व्यापार विवाद हा ऐरणीवर आलेला आहे आणि चीनचा औद्योगिक जो वेग होता तो पण थोडा बहुत कमी झालेला आहे
आणि जो कर्ज देऊन बाकीच्या साधनांची मालकी हक्क मिळवण्याचा सकारात्मक एक प्रयत्न त्यांच्यातर्फे नेहमी असायचा, तो पण आता मागे चाललेला आहे. तर मग एक असं वाटतं की या वेळेला भारताला पण एक संधी इथे आहे का, एक सकारात्मक बाब म्हणून जर आपण इथे बघितलं तर भारताला याचं संधीमध्ये रूपांतर करता येईल का, आणि भारतीय अर्थव्यवस्था सुदृढ करायला याचा काही प्रयत्न यामध्ये काही होऊ शकेल का? कारण आपला देश हा अनेक जात, धर्म, प्रांत, भाषा, आरक्षण असणारा देश आहे. पण या देशामध्ये तृतीयांश असं काम करणारे लोक पण आहेत, युवक आहेत, युथ कंट्री म्हणून आपल्याकडे बघितलं जातं. मग या टॅलेंटला हे चॅलेंज नाही का? आणि इथे कोणीतरी सांगायला पाहिजे, म्हणून तुमच्यासारख्या लोकांना ज्यांच्याकडे हे प्रगल्भ ज्ञान आहे आणि जे सांगू शकतात. पण असं वाटतं की समाज आता सध्या आकुंचन पावत चाललेला आहे, आत्महत्या होत आहेत, लोक अस्थिर आहेत, काय करावं कोणाला काही सुचत नाहीये. करिअर म्हटलं की लोकांच्या समोर अनेक प्रश्नचिन्ह आहेत की जायचं कुठे. तर मला असं वाटतं की आपल्याच देशावर जर आपल्या विद्यार्थ्यांनी, आपल्या नवीन युवकांनी जर आता लक्ष केंद्रित केलं, कारण आता बाहेरच्या लोकांनी तर एंट्री बंद केलेल्या आहेत, अमेरिकेतनी पॉलिसी डिसाईड केलेली आहे, बाकी पण सगळ्या लोकांनी म्हणजे एशियन्स करता इझी ऍक्सेस आता बंद केलेला आहे. मग आता पर्याय मला असं वाटतं की बाकी देशांकडे न जाता पुढचं ब्रेन ड्रेन न होता आपल्या युवकांनी बरोबर आहे. जर आपल्या देशावर कॉन्सन्ट्रेट केलं, आपल्या देशावर जर त्यांनी फोकस केला, तर एक स्वच्छ, सुंदर आणि चांगला देश निर्माण करण्याचं कार्य हे सरकारपेक्षा मला वाटतं युथनी पुढे यायला पाहिजे. आम्ही आमचं युथ लिडरशिप डेव्हलपमेंट हा पण आम्ही आमच्या संस्थेतर्फे एक अगदी अगदी एक मिनिट फक्त बोलतो की Yes. तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. आणि मला मी फक्त आपल्याला सरकारच्या पॉलिसीज कशा मदत करू शकतील हेच, पण तुम्ही म्हणाल अगदी बरोबर आहे. आणि चीन ज्या तऱ्हेने वागतोय त्यात भारताला संधी काय आहे, जिथे जिथे संधी तिथे आपण घुसलं पाहिजे असं मला वाटतं. पण आपली जर का व्यवस्था बळकट असती, मागे सांगितलं तसं रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, आरोग्य, तर आपल्याला खूप, आणि स्किल जर का आपल्याकडे असती तर आपल्याला खूप मोठा वाटा खरं मिळाला असता. कारण चीनच्या सगळे विरुद्ध आहे जग सध्या, पण आपल्याला खूप चांगला वाटा मिळाला असता. अजूनही वेळ गेलेला नाहीये. अजून आपल्याला जिथे जिथे शक्य आहे तिथे आपण पुढे गेलं पाहिजे आणि डोमेस्टिक मार्केट डेव्हलप करायचं. तुम्ही आता म्हणाल अगदी बरोबर आहे. कधी अमेरिकेत नाही गेलं, दुसरीकडे नाही गेलं, तसं भारतामध्ये आपल्याला बरंच करण्यासारखं आहे तरुणांना. त्यामुळे अगदी अजिबात निराश न होता आपल्याला भारतामध्ये काय करता येईल ह्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. अगदी बरोबर, बात पूर्ण सहमत आहे. कारण काय, आपण जेव्हा बघतो देशाच्या लोकसंख्येमध्ये दोनच देश 100 कोटीच्या वरती आहेत, चीन आणि भारत. आपल्याकडे ऍसेट म्हणून जर आपला मॅनपॉवर पुढे आला आणि आणि 2042 पर्यंत आपण युथ कंट्री म्हणून पुढे राहणार आहोत, 2/3 युथ आपल्याकडे आहेत. पण आता मी बघतो की 60% जॉब मार्केट ज्याला म्हणतात जॉब्स, हे काही दिवसांनी कालबाह्य होणार आहेत. म्हणून आणि नवीन जॉब्स येणार आहेत. तर म्हणून आजच्या युवकांना थोडस यामध्ये लक्ष घालायला पाहिजे की तुम्हाला टेक्नॉलॉजिकली रिलेव्हंट उत्तम कौशल्य प्राप्त करावं लागेल आणि त्याच वेळेला अपडेटेड राहावं लागेल. बरोबर. आणि भविष्यकाळ उज्ज्वल करायसाठी एक्सलन्सचा तुम्हाला सहारा घ्यावा लागेल. आणि क्रिएटिव्हिटी आणि इनोव्हेशन जे तुम्ही म्हटलं, ते नुसतं इंडस्ट्री पुरतं न राहता त्यांनी आपल्या करिअर मध्ये पण ते आणावं असं मला वाटतं. उद्योजकता आणि इनोव्हेशन हे दोन्ही फार महत्त्वाचं. अगदी. आणि प्रतिभावंत असे जर लोक निर्माण करायचे असेल तर या संपूर्ण जर आपण केलं तर प्रतिभावंत लोक जर झाले तर भविष्यकाळ मला वाटतो की हा सुदृढ भारतासाठी आहे. तुम्ही बोलताना सांगितलं की हे 4 चाक आहेत, प्रोडक्शन आहे, कन्झम्पशन आहे, सेव्हिंग आहे आणि इन्व्हेस्टमेंट आहे. या 4 चाकावर मला वाटतं संपूर्ण इकॉनॉमिक्स असतं. एकीकडे चीन बनवतो, एकीकडे अमेरिका विकत घेतं, अमेरिका पुन्हा बनवून हायटेक लोकांना विकतं आणि कन्झ्युमरचा बाजार असलेलं मोठ्या मोठ्या याच्यामध्ये आपण कन्झ्युमर म्हणून त्या लोकांना श्रीमंत करतोय. तर मला या वाटतं की या व्यवस्थेवर आधारित एक कल्चर जे भारताकडे आहे, की आपल्याकडे जेवढ्या प्रकारचं सणवार होतात, सगळ्या प्रकारचे मार्केट आहेत आणि 140 करोड लोकसंख्या आपल्याकडे आहे, तर प्रत्येक प्रसंगाला अनेक गोष्टी विकत घेण्याला प्रवृत्त करणारे आहेत. ते मला वाटतं चीनमध्ये पण नाही, त्यांचा एकच न्यू इयर होतो. तर या अनेक देशांमध्ये मला असं वाटतं की या व्यवस्थेवर आणि आपल्या कल्चरवर आधारित असं जर एखादं मॉडेल भारतासाठी केलं, दॅट टू एबल आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंटला घेऊन, तर मला वाटतं की एक
लोकांच्या बद्दल विचार न करता एक नवीन रोडमॅप आपल्यासाठी जर आपण केला तर मला वाटतं की ग्रोथ आणि सुपर पॉवर होण्याकरता ज्या धाडसी सुधारणा आहेत त्याकरता उद्योगाकरता सकारात्मक वातावरण जे तुम्ही म्हणालात की अतिशय आवश्यक आहे. ती वातावरण निर्मिती नुसतंच दाबून नाही चालणार, नुसतंच लायसन्सेस, नुसतंच किती रोजगार लावायचे, किती रोजंदारी लावायचं, काय करायचं, किती टॅक्सेस लावायचं आणि ती विषमता जर हटवायची असेल तर मला वाटतं की ग्रामीण इंडियाला जरा पुढे आणलं पाहिजे आणि तिथे हे रोजगारांना कंपल्शन करायला पाहिजे आणि आंतरराष्ट्रीय एक्सलन्स आणि क्वालिटी जे जागतिकीकरणामुळे आपल्याला साध्य करता येऊ शकेल. त्यामुळे इथला जर रिसोर्स चांगला केला, यांना जर सक्षम केलं, यांना जर स्किलफुल केलं, यांना जर सगळ्या प्रकारचं हे दिलं आणि सरकारचं धोरण हे पूर्ण एक विषमता हटवणारं आणि सगळ्यांना संधी देणारं असलं तर मला वाटतं की यातून एक नवीन भारत निर्माण होऊ शकेल आणि त्यामध्ये तुम्ही जे इनपुट्स दिलेत ते अतिशय महत्वाचे आहेत आणि त्यामधली विषमता जर नष्ट करायची असेल तर एक तुम्ही जे म्हटलं की मेरिटोक्रेसी आणि वेगवेगळ्या एका पर्टिक्युलर लोकांकडेच भांडवल दिसतंय तर त्याचं पण एक विभाजन होऊ शकेल आणि प्रत्येकाला संधी मिळेल. अफाट संधी असलेला आपला पण देश आहे, पण मला असं वाटतं की जास्तीत जास्त डोमेस्टिक लेवलला जास्तीत जास्त आपल्या लेवलला लोकांनी काम करायला पाहिजे आणि त्याच वेळेला एक सशक्त भारत हा तयार होऊ शकेल. अतिशय उत्कृष्ट असं तुमचं हे आजचं संभाषण सगळ्यांपर्यंत पोहोचलं आणि तुमच्या अतिशय व्यस्त कार्यक्रमामध्ये तुम्ही नागपूरला पण आमच्या याच्या मागच्या विदर्भ स्टुडंट पार्लमेंटला आमच्या आग्रहास्तव आलात, आज पण या कार्यक्रमाला आलात, तर त्यामुळे अतिशय सगळ्या आमच्या वंजारी ग्रुप तर्फे आणि गोविंदराव वंजारी फाउंडेशन तर्फे मी आपले आभार व्यक्त करतो आणि पुन्हा जेव्हा हे लॉकडाऊन संपेल तेव्हा प्रत्यक्ष तुम्हाला बोलवायचा पण आमचा प्रयत्न राहील. तुमच्या या संपूर्ण ही जी आमची अभिव्यक्ती आहे याच्यामध्ये अनेक विषय आम्ही घेतोय. आजचा हा विषय सगळ्यांच्या हृदयापर्यंत पोहोचला असेल यामध्ये मला कुठलंही हे वाटत नाही. आमच्या आदरणीय आदरास्थान आमच्या संस्थेच्या अध्यक्षा सुहासिनीजी वंजारी, आमचे तरुण तडफदार नेतृत्व ऍडव्होकेट अभिजितजी वंजारी, आमच्या कोषाध्यक्षा डॉक्टर स्मिताजी वंजारी, या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि अभिव्यक्तीच्या आजच्या विचार पुष्पाचा समारोप झाला असं जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद.